सगळ्यांना नमस्कार. सगळ्यांचं स्वागत. आज वेगळा विषय घेऊन आलो आहे मी. यामध्ये दोन मुद्दे महत्त्वाचे असतील. तो पहिला मुद्दा असा आहे की मागच्या वेळेला आपण अष्टांग योगाचे जवळजवळ 6 पायऱ्या बघितल्या होत्या आणि मग त्याच्या पुढच्या ज्या आहेत त्या 2 पायऱ्या बघायच्या आहेत, लक्षात घ्यायच्या आहेत. आता हे करत असताना हा मुद्दा जो आहे हा सगळ्यात शेवटी ठेवतो मी. आणि आपल्याला आज जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो आहे योगचिकित्सा, योगोपचार. हा महत्त्वाचा मुद्दा आहे आजचा. योगोपचाराने आपण सुरुवात करूया. आता खरं पाहता पतंजली मुनींचं जे योगसूत्र आहे त्या योगसूत्रामध्ये चिकित्सेबद्दल विचार केलेला नाही. जवळजवळ इसवी सनापूर्वी 200 वर्ष पूर्वी पतंजली मुनींनी योगशास्त्र लिहिलं, पण ते सूत्रबद्ध केलेलं आहे. त्याच्यामध्ये आसनाचे 2च सूत्र आहेत आणि प्राणायामची 3च सूत्र आहेत. मग हे जे आहे ही चिकित्सा पद्धती, ही योगोपचार पद्धती जास्तीत जास्त कुठे विकसित झाली ते आपण लक्षात घ्या की नंतर 1300-1400 वर्षांनी मुनी स्वात्माराम जे आहेत त्यांनी स्वात्माराम मुनींनी हठयोग प्रदीपिका लिहिली आणि त्याच्यामध्ये काही अंशी काही प्रमाणामध्ये हा उल्लेख सापडतो. मग जसं एखादं शास्त्र जे आहे हे विकसित होत जातं, त्याच्यात अनेक प्रकारचे शोध लागले जातात, नवीन नवीन गोष्टी त्यातून समजतात. तशाच प्रकारे योगशास्त्राच्या बाबतीत घडलेलं आहे. आता बघा, याचं अलीकडचं संशोधन सांगायचं झालं ते म्हणजे स्वामी कैवल्यानंद लोणावळा येथे त्यांनी एक संस्था स्थापन केली 1924 आणि मग तिथं योगावरती शास्त्रीय प्रयोग केले, योगाचं संशोधन केलं आणि तिथून पुढे योगोपचार पद्धती ही अधिक प्रमाणात विकसित झालेली आहे. आता योगचिकित्सा म्हटलं की याच्यात प्रत्येक पॅथीमध्ये किंवा आरोग्य म्हणजे काय हो किंवा कुठल्याही पॅथीचा कुठल्याही उपचार पद्धतीचा मूळ उद्देश जो आहे तो म्हणजे व्याधी निराकरण करणं, एखादा रोग निराकरण करणं, त्याला चिकित्सा म्हणतात. मग या चिकित्सा पद्धती ज्या आहेत ह्या अनेक प्रकारच्या आहेत. त्या कोणकोणत्या आता तुम्हालाही माहिती आहे. ॲलोपॅथी आहे, होमिओपॅथी आहे, निसर्गोपचार आहे, प्राणिक हिलिंग आहे, रेकी आहे, वगैरे 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 अशा अनेक पद्धती उपचारासाठी विकसित झालेल्या आहेत. आणि तसा जर विचार केला तर प्रत्येक पॅथीच्या मर्यादा आहेत आणि प्रत्येक पॅथीचे असे काही रिझल्ट मिळतात, चांगले मिळतात इतर तुलनेत. अलीकडे जी 200 वर्षापूर्वी जी विकसित झालेली पॅथी आहे ती आहे ॲलोपॅथी. आता एखादा ॲक्सिडेंट झाला तर आपल्याला काय इतर पॅथींचा उपयोग होऊ शकत नाही, किंवा एखादं ऑपरेशन करायचं झालं, सर्जरी करायची झाली तर ती सर्जरीमध्ये इतर रेकीचा उपयोग होणार नाही किंवा योगाचा उपयोग होणार नाही. सर्जरीच करावी लागेल. म्हणजे इथंही मर्यादा पडते, तिथंही त्या दृष्टीने विचार केला तर ॲलोपॅथी ग्रेटच आहे. आता बघा, दुसऱ्या महायुद्धानंतर ॲलोपॅथी खूप डेव्हलप झाली आणि त्याच्यातही चांगल्या प्रकारे संशोधन झालेले, अँटीबायोटिक निघाले. त्या काळामध्ये साथीचे रोग यायचे आणि मग त्याच्यावर जे इथलं जे संशोधन आहे ॲलोपॅथीतलं ते खूप ग्रेट ठरलेलं आहे. म्हणजे त्यांनी अँटीबायोटिकचा शोध लावलेला आहे आणि इंजेक्शन किंवा काय
तत्सम पद्धतीने गोळ्या औषधं दिल्यानंतर ते नाश व्हायचा त्या. आणि म्हणून साथीच्या रोगांवरती दुसऱ्या महायुद्धानंतर चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळाले. आता आजार जे आहेत हे आजार आपल्याला 2 प्रकारचे असतात. ते 2 प्रकारचे कसे? एक जंतुजन्य आजार आणि दुसरं फंक्शनल डिसऑर्डरचे आजार आहे. म्हणजे फंक्शनल डिसऑर्डर म्हणजे काय की आता डायबिटीस तिथं काही व्हायरल किंवा असं जंतूंचा संबंध नाही, किंवा BP आहे, किंवा अनेक गळू आहेत, किंवा असे अनेक प्रकारचे आजार आहेत. BP आहे तिथं जंतूंचा काय संबंध आहे? ते फंक्शनल डिसऑर्डर आहेत. आपल्या शरीरातलं फंक्शन बिघडतं. मग या ठिकाणी योगोपचार, योगचिकित्सा जी आहे ती जास्त उपयोगी ठरू शकते. आणि तिथं मग मर्यादा येतात. फंक्शनल डिसऑर्डर इतरही ॲलोपॅथी आहे, पण इतर जे आजार आहे फंक्शनल डिसऑर्डरचे त्याचा उपयोग योगोपचारामध्ये चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. आता काही जे आजार आहेत हे आजार मनोकायिक आहे. मनामध्ये तशा प्रकारचा विचार केला, मनाने ते ठरवलं आणि मग ते तशा प्रकारे आपल्या शरीरामध्ये उतरतं. त्याला म्हणतात मनोकायिक आजार. म्हणजे मनाने सारखं त्याच्या संबंधी विचार करणं आणि मनाचा विचार करून म्हणजे तशा प्रकारचे आजार जे आहेत. डायबिटीस हे तशा प्रकारचा आजार आहे. मनानेच विचार केला जास्तीत जास्त, मला हे झालं आहे, मला ते झालं आहे, ते झालं आहे वगैरे वगैरे, आणि मग जास्तच तो आजार आपण डेव्हलप करतो. मग मनोकायिक जे आजार आहेत त्याच्यावरती या पॅथी ज्या आहेत, निसर्गोपचार आहे, तुमचं योगा आहे, अन्य पॅथी ज्या आहेत त्या पॅथी चांगल्या ठरू शकतात मनोकायिक. आता इथं थोडासा एक मुद्दा मी असा बदलतो आहे. योगात आपलं आरोग्याची व्याख्या काय केली? आपलं जे वर्ल्ड ऑर्गनायझेशन WHO त्यांनी काय ठरवलं आहे याच्या संबंधी, आरोग्यासंबंधी, की आरोग्य नुसतं शारीरिक आरोग्य नाही, मानसिक आरोग्य, भावनिक आरोग्य आहे. त्याच्यानंतर शारीरिक तर झालेलंच आहे, त्याच्यानं शेवटी येतं ते मानसिक, भावनिक अशा प्रकारचे जे आजार आहेत, शारीरिक आजार आहेत. आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे थोडं मग की त्याच्याही सामाजिक एक आरोग्य आहे. समाज तुमचं व्यवस्थापन कसं आहे ते आहे. आणि नंतर एक स्पिरिच्युअल आजार, आध्यात्मिक आजार आहे. म्हणजे असे आपल्याला शारीरिक आहे, भावनिक आहे, मानसिक आहे, बौद्धिक आहे, सामाजिक आहे आणि त्याच्या पलीकडे स्पिरिच्युअली आहे. मग याच्यासाठी इतर पॅथींपेक्षा योग जो आहे हे आपल्याला जास्त प्रभावी ठरू शकतो. मग याच्यामध्ये कशा प्रकारे आपलं योग प्रभावी ठरू शकतो? ज्याला आपण मेडिटेशन म्हणतो, ध्यान म्हणतो. म्हणजे स्पिरिच्युअली जे आहे ध्यानामध्ये स्पिरिच्युअल आपण आपल्याला स्वतःला जाणू शकतो आणि तिथं विकास जो आहे आध्यात्मिक विकास जास्त होतो. मग तो भक्ती योगातून होतो, योगातून होतो, इतर काही पद्धती आहेत त्याच्यातून प्राणिक हिलिंग आहे, त्याच्यातून हा जो विकास आहे हा विकास आध्यात्मिक होत असतो. आणखी प्रत्येक गोष्ट जी आहे आपले कसं एक मनाने असं ठरवून टाकलेलं असतं की नेहमी नकारात्मक विचार कर. योगामुळे, ध्यानामुळे सकारात्मकता येते. म्हणजे जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन जो आहे हा पॉझिटिव्ह असतो. आणि बहुतेक ज्या गोष्टी आपण हे करतो ते नकारात्मक असतात, निगेटिव्ह विचारसरणी असते. आणि या निगेटिव्ह विचारसरणीमधून सुद्धा काही आजार होत असतात. मग यासाठी ध्यान, धारणा ह्या ज्या आहेत त्या योगातले अंग जे आहेत हे प्रभावी ठरू शकतात. ध्यानाने तुमची सकारात्मकता येऊ शकेल. जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन जो आहे हा पॉझिटिव्ह येऊ शकतो. आणि म्हणूनच आता सुरुवात जी आहे पतंजली मुनींनी ती पहिलंच अशा प्रकारचं सूत्र आहे अथ योग अनुशासन. म्हणजे अनुशासन आहे जीवनामध्ये, स्वयंशिस्त
स्वतःचं अनुशासन आहे, स्वतःकडे शिस्त आहे जीवनामध्ये. आणि आपण बघतो ज्यांच्या जीवनामध्ये शिस्त नाही अशांची लाईफस्टाईल चांगली नाही आणि त्याच्यातून आजार उद्भवतात. म्हणजे काही खाणं, काही पिणं, कुठेही प्रवास करणं, जागरण करणं, हे असे बेशिस्तीचे म्हणजे प्रकार माणसांच्या लाईफस्टाईलमध्ये, मानवी संस्कृतीमध्ये आहे. मग आपली लाईफस्टाईल जी आहे, जीवनपद्धती जी आहे, आपले सांस्कृतिक जीवन जे आहे, हे जे आहे हे योगाने सुधरू शकतं. आपण सकारात्मक पाहू शकतो, नकारात्मक पाहू शकत नाही. म्हणून ही योग पद्धती जी आहे, योग चिकित्सा जी, योगोपचार पद्धती जी आहे, ही प्रभावी ठरू शकते. नंतर मंत्राने काही प्रत्येक धर्मियांमध्ये मंत्र आहे. त्या मंत्राने सुद्धा एक मानसिक आजार चांगला होतं. चांगलं कर्म केलं तर आपल्याला स्वास्थ्य मिळू शकतं, त्याचे रिझल्ट चांगले मिळू शकतं. वाईट कर्म केलं तर वाईट रिझल्ट मिळू शकतं. तशीच मनाला बोचणे सुरू होते. हा जो आहे भक्तियोगामध्येही अध्यात्म हे आहे. मग आता जे आहे, रोग होऊ नये त्याच्यापेक्षा आधीच योग केलेलं काय वाईट आहे? होऊच नाही, आपल्याला आजारच होऊ नये त्याच्यासाठी योग चिकित्सा, योगोपचार, योगा करणं हे महत्त्वपूर्ण आहे. तर हे जे आहे योग चिकित्सा जी आहे ही एक सहाय्यक चिकित्सा आहे. म्हणजे योग चिकित्सा जी आहे हिची निर्मिती, मूळ उद्देश जो आहे हा आजार दुरुस्त नंतरचा विकास झालेला हे बाय प्रॉडक्ट आहे. आजार दुरुस्त करणं चिकित्सा म्हणून बाय प्रॉडक्ट आहे. पुढे ते संशोधन निर्माण झाल्यामुळे आणि एक या पद्धतीचा एक साईड इफेक्ट होत नाही. योगाने, योगशास्त्राने अभ्यास केल्यानंतर. आणि ही एक सरळ पद्धती आहे. म्हणजे इतर ॲलोपॅथीने साईड इफेक्ट होऊ शकते, तसं इथं साईड इफेक्ट होऊ शकते. जास्तीत जास्त खर्च इतर पॅथीमध्ये, ॲलोपॅथीमध्ये तो खूप खर्च येतो, इथं खर्च लागत नाही. हा एक कमी खर्च लागतो. मनोकायिक जे आजार आहे, मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे त्या मनोकायिक आजारांवरती ही पद्धती चांगली आहे. आणि इथं आणखीन शुद्धिक्रिया आहे, तिथेही जास्त खर्च लागत नाही. हे अशा पद्धतीने ही चिकित्सा मानली जाते, ही उपचार पद्धती मानली जाते. आता याचे काही सिद्धांत आहे, कोणत्या सिद्धांतांवर ही योग थेरपी आधारित आहे ते आपण बघूया. बाकी सगळ्यांना समजतं ना, मी थोडं फॉलोअप घेतो. माझ्यासमोर ऑफलाईन बसलेले आहेत. हॅलो 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 हां, ओके ओके ओके. म्हणजे थोडं गती कमी जास्त करायला सांगा बरं का. म्हणजे ओके ओके ठीक आहे. तर ठीक आहे, ओके. मी थोडा फॉलोअप घेत होतो की माझं बोलणं आपल्यापर्यंत पोचतं आहे का, समजतं आहे का. ऑफलाईन बसलेले 4 विद्यार्थी, त्यांना म्हणजे चेहऱ्यावरून, एकंदरीत बॉडी लँग्वेजवरून समजतं असं मला समजतं. तर आपला मुद्दा असा आहे की योग थेरपीचे, योग चिकित्साचे, योगोपचाराचे काही सिद्धांत आहे, योगाचे काही सिद्धांत आहे. आता कोणते म्हणजे सिद्धांत आहे ते आपण लक्षात घेऊया. आता बघा, आता थोडंसं मुद्दा बदलतोय, लक्षात ठेवायला. तुम्हाला माहीत असेल की एक प्राणशक्ती आहे आपल्या शरीरामध्ये. आपण पंचप्राण म्हणतो बघा, माझे 5 प्राण अडकलेले आहे, पंचप्राण निघून जाणं. हे जे पंचप्राण जे आहेत त्याच्यावर, या सिद्धांतांवरती योग चिकित्सा अवलंबून आहे, योगशास्त्र अवलंबून आहे. आता प्राण हे याचं ठिकाण कोणतं? हृदयामध्ये. शक्य साधारण दुसऱ्याच्या बाबतीत माझे प्राण अडकले, मग मी असं प्राणाच्या बाबतीत आपला हृदयाकडे हात जातो. प्राणशक्ती ही हृदय वरती नियंत्रण करते, चालू बंद करणे, त्याच्यावर प्राण निघून जाणं हे माहिती. आणि मग दुसरं जे आहे हा अपान म्हणजे सोडणं, श्वास सोडणं, याला अपान म्हणतात.
याचं स्थान जे आहे हे अपान पुनरुत्पादन जी आपली संस्था आहे रीड प्रोडक्टिव्ह या संस्थेमध्ये अपान आहे. आणि आपले जे मूलाधार चक्र आहे, आता चक्रांचंही आता एक मध्ये आपण याच्यातच कंटिन्यू करून घ्या. आपल्या जो 7 चक्र आहेत, पण त्याच्यामध्ये 6 चक्र हे महत्त्वपूर्ण मानले गेलेले आहेत. मग इथं जे आहे मूलाधार चक्र आहे, म्हणजे गुदद्वाराच्या ठिकाणी हे चक्र आहे. आणि चक्र म्हणजे काय की असं काही चक्र नाही ते, की वैज्ञानिक पद्धतीने त्या ग्लँड्स आहेत तिथे ते स्राव तिथून ते पाजरतात. आणि मग तिथं जे स्थान आहे ते अपानाचं स्थान आहे, अपान वायूचं स्थान आहे हे आहे. आता दुसरं जे चक्र आहे, दुसऱ्या ज्या ग्लँड्स आहेत या माझ्या काही लक्षात आहे, काही नाही लक्षात. आपल्याला एवढा अभ्यास सखोल अभ्यासही नाही, डिप्लोमाच आहे आपला निसर्ग उपचाराचा. दुसरा जो प्राण आहे तो समान आहे. आता समान याचं स्थान काय आहे लक्षात घेऊया. समान हे नाभीच्या ठिकाणी मध्यभागी आहे. नाभी हे मध्यभागीच येत असते, म्हणजे सारखेपणा आहे त्या ठिकाणी. आता मुद्दा आपला असा एक थोडासा बाजूला गेलेला आहे. आपण चक्रांचाही विचार करतो आहे. मूलाधार चक्र हे सगळ्यात शेवटी गुदद्वाराजवळ दुधाच्या ठिकाणी आहे, तिथं आहे. मग मुद्दा दुसरं चक्र जे आहे ते आहे थोडा बदल, स्वाधिष्ठान चक्र. ते पुनरुत्पादन संस्थेच्या ठिकाणी एवढंच, म्हणजे ठिकाण कोणती स्थानं आहेत त्या तिथं ग्लँड्स आहेत, नलिकाविरहित ग्रंथी आहे. एवढं काही मी सांगत नाही, जिथं आठवलं तिथं सांगेल मी तुम्हाला. तर आता परत आपण मुद्द्याकडे येऊया, पंचप्राणांकडे येऊया. झालं आपण प्राण, अपान, समान हे पंचप्राण आहेत. हे 3 प्राण आपण लक्षात घेतले. आणि उदान जो वायू आहे, उदान वायू चौथा, हा आपल्या कंठस्थ ठिकाणी आहे. इथलं जर बिघडलं तर थायरॉईडचं स्त्रियांमध्ये प्रमाण जास्त असतं, म्हणजे ते थायरॉईड ग्लँड्स आहे इथं जे आहे कंठाच्या ठिकाणी, एवढं माझ्या लक्षात आहे. आणि त्याला जे आहे लक्षात घ्या, चक्र जे आहे ते चक्र लक्षात घ्या. म्हणजे मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान चक्र, मणिपूर चक्र म्हणजे नाभी चक्र, आणि त्याच्यानंतर अनाहत चक्र येतं हृदयाजवळ. हे एवढं लक्षात ठेवलं तरी चालेल. आणि त्याच्यानंतर अनाहत चक्रानंतर येतं जे आहे विशुद्ध चक्र, इथं थायरॉईड आणि अज्ञात चक्र. एवढं लक्षात घ्या, म्हणजे मी परत रिपीट करणार नाही. आपलं वायू संबंधित चालेल. परत लक्षात घ्या, आपले जे काही चक्र आहेत, 7 चक्र आहेत. आपण आता षटचक्रांचाच विचार करणार आहोत. षटचक्र म्हणजे काय, त्या ठिकाणी त्या ग्लँड्स आहेत, नलिकाविरहित ग्रंथी आहे. त्यांचं जर बिघडलं तर काही आजार होतात, त्या जर डेव्हलप झाल्या तर व्यक्तिमत्वामध्ये बदल हा होत असतो. आणि योगशास्त्रामध्ये जागर करणं, सप्तचक्र 6 म्हणू आपण, 6 चक्रांचा जागर करणं, त्या डेव्हलप करणं हे फार महत्त्वाचं आहे. परत एकदा मी रिपीट करतो आहे, मूलाधार चक्र शेवटी, त्याच्यानंतर त्याच्यावरती स्वाधिष्ठान चक्र आहे, त्याच्यानंतर मणिपूर चक्र म्हणजे नाभी चक्र आहे, त्याच्यानंतर अनाहत चक्र आहे, त्याच्यानंतर विशुद्ध चक्र आहे. आणि हे जे आहे 2 भुवयांमध्ये अज्ञात चक्र आहे. आणि 7वं जे आहे त्याचं काही लक्षात घेण्याचे सहस्रार हे माहिती आहे तुम्हाला. हे म्हणजे जाता हा विचार, प्राणाचा विचार करता करता हे सांगितलेलं आहे तुम्हाला. आपलं चाललेलं आहे पंचप्राणांसंबंधी. हृदयामध्ये प्राण आहे, त्याच्यानंतर पुनरुत्पादन संस्थामध्ये खाली अपान वायू आहे, आणि नाभीमध्ये समान वायू आहे, आणि कंठामध्ये उदान वायू. ओके.
आणि संपूर्ण शरीरामध्ये व्यानवायू आहे. म्हणजे हे जे पंचप्राण आहेत ते जर निघून गेले तर माणसाचा खऱ्या अर्थाने मृत्यू होतो. म्हणजे ॲलोपॅथी असं मानत नाही, पण योगशास्त्र जे आहे दर्शनशास्त्र आहे. दर्शनशास्त्र म्हणजे काय, थोडासा मुद्दा बदलतोय मी. हे दर्शनशास्त्र म्हणजे काय किंवा दार्शनिक म्हणतात. दर्शन म्हणजे काय की जे ध्यानामधून समाधीमधून ज्यांचं दर्शन झालं, ज्यांचं संशोधन झालं त्याला दर्शनशास्त्र असं म्हणतात. आणि आपले जे शास्त्र आहे भारतीय हिंदुस्थानच्या संस्कृतीमधले हे दर्शनाने आतून आलेले आहे. आतून नाही तर प्रत्येक शास्त्रज्ञ आतूनच विचार करून करतून सिद्धांत मांडत असतो. तसं ऋषीमुनींच्या योग्यांच्या आतल्या दर्शनाने हे दर्शनं मांडली गेली. म्हणून योगशास्त्राला षडदर्शनांमध्ये एक दर्शनशास्त्र आहे. हे ज्ञान जे आहे दर्शनाने झालं. खूप चिंतन केल्यानंतर, ध्यान केल्यानंतर आत त्यांनी पाहिलेलं आहे. आतून काही सिद्धांत ते आलेले आहे. तसे दार्शनिक म्हणतात काही लोकांना, म्हणजे जे महर्षी आहेत त्यांना. म्हणजे दर्शनं त्यांनी घेतलेली आहे, आतून आलेलं आहे. आणि हे प्रत्येक धर्मामध्ये असं ज्ञान ही आतून येत असतं ते. आणि त्या धर्माने ती वेगवेगळी नावं ठेवलेली आहे. मग आपण प्राण, अपान, समान, उदान, व्यान हे 5 प्राण लक्षात घेतलेले आहे. 5 वायू लक्षात घेतलेले आहे. आणि हे यांच्यावरती योगचिकीचे सिद्धांत अवलंबून आहे. आता पुढे मुद्दा बदललेला आहे. अजून कशावर आहे ते लक्षात तुम्हाला सगळ्यांना माहिती येतं. आपण अगदी शालेय जीवनापासून या गोष्टी शिकलो आहे. 5 तत्वांचा सिद्धांत आहे. पंचतत्व हे माहिती आहे आपल्याला. पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आकाश हे सगळ्यांना माहिती आहे. आता प्रत्येक प्राणी मात्राचं शरीर, अगदी वनस्पती सुद्धा हे पंचप्राणानेच बनलेलं आहे. आपल्यामध्येही, मानवी शरीरामध्येही हे पंचतत्व आलेली आहे. पृथ्वी त्याचं तत्व आलेली, पार्थिवता आपल्यात आलेली आहे. पृथ्वी तत्व हा सिद्धांत. वायुतत्व आहे आपण घेतोच आहे. जलतत्व रक्ताच्या स्वरूपामध्ये जो 87% जलतत्व आहे. अग्नी पित्त होतं काही लोकांना, मग ते अग्नितत्व आहे. आकाश म्हणजे पोकळी. मग याच्यातले जे 5 तत्ववर हे सगळं अवलंबून आहे. हे शरीरच त्याच्याने बनलेलं आहे. म्हणजे यांचं संतुलन जे आहे योगशास्त्रामध्ये केलं जातं. म्हणजे आपला आजार जो आहे यांनी जर बिघडला तर आपण चांगलं होऊ शकतो. योगाचा वापर करून होऊ शकतो. म्हणजे पंचतत्वांवरती 5 पहिला पंचतत्व, 5 वायू आणि आता पंचतत्व हे योगशास्त्राचे सिद्धांत यावर अवलंबून आहे. पंचप्राण आणि पंचतत्व, पंच महाभूत ही आपण लक्षात घेतली. जसं पंचप्राण लक्षात घेतले, या विश्वातील, या सृष्टीतील, आपण विश्वातील म्हणण्यापेक्षा पृथ्वी तलावरून महत्त्वाचं आहे. विश्व फार ब्रह्मांड पुढे गेलेलं होईल. हे जे आहे म्हणजे एक कधी आलं तुम्हाला की योग चिकित्सेमध्ये कोणचे तत्व महत्त्वाचं ठरलेलं, कशावर सिद्धांत, म्हणजे योग चिकित्सा ही कोणत्या सिद्धांतावर अवलंबून आहे. पहिलं आपण पंचप्राण, दुसरं व्हेरी गुड पंच तत्व म्हणजे हे आकाशवायू, हे लक्षात आलं झालं. आता पुढे जे आहेत पंचकोशांवरती सुद्धा हा सिद्धांत अवलंबून आहे. आता हे पंचकोश कोणते ते लक्षात घेऊ. पहिला जो कोश आहे अन्नमय कोश.
म्हणजे आपलं शरीर जे आहे अन्नमय कोशाने बनलेलं आहे आणि आपलं चुकीचं वगैरे सगळं खाल्लं गेलं काही झालं तर मग ते अन्नमय कोशच बिघडतो, आजार होतो. त्याच्यावर हा सिद्धांत अवलंबून आहे. अन्नमय कोश नंबर 1. नंबर 2 प्राणमय कोश. प्राणमय कोश म्हणजे आपला चेहरा, तेज, आपलं वलय, ज्याला म्हणतो ग्लो म्हणतो, चेहऱ्यावर ग्लो आलेला आहे योग साधने. स्त्रियांचं सुद्धा ब्युटी पार्लरला घेतो तो कृत्रिम ग्लो येतो म्हणजे नॅचरल जे आतून ग्लो यायला पाहिजे तो नसतो. पण योग साधनेचा योगाचा वापर ध्यानधारणा करणाऱ्या योगाचा अभ्यास करणाऱ्या व्यक्तीवरती तो ग्लो ह्या नैसर्गिकरित्या आतून येत असतो. त्याचं वेगळाच असतो तो माणूस जो आहे तो येत असतो. हे जे आहे हे अन्नमय कोशवरती आपलं अन्न खाणं वगैरे वगैरे त्याच्यावरती सुद्धा हे अवलंबून असतं अन्नमय कोशचं आजार जो आहे. नंतरचा जो म्हणजे कोश आहे तो प्राणमय कोश. म्हणजे याच्यात मी सांगितलं आता तो चर्चा येऊन गेली ते चेहरा ग्लो दिसणं, डोळे वगैरे ओझ असणं, हे जे आहे हे प्राणमय कोश. तर प्राणशक्ती एक त्यात शरीर जे आहे अन्नमय कोशाने जसं बनलेलं आहे तसं प्राणमय कोशानेही बनलेलं आहे, प्राणतत्वानेही बनलेलं आहे. हे म्हणजे नंतर तिसरं जे आहे, तिसरा जो कोश आहे, स्तर जो आहे, लेअर जो आहे तो आपल्या आतला तो आहे मनोमय कोश. तिसरा आता मनोमय कोश म्हणजे एक मन चंचल असतं, विचार करतं, पॉझिटिव्ह निगेटिव्ह वगैरे वगैरे सगळं. काही मनोकायिक आजार आहे, मनाचं स्थैर्य, मनाचा आजार जडले, मनाचे आजारसुद्धा जडले. पूर्वी ते काही म्हणाय भूत पिशाचं लागणं वगैरे ते मनाचेच आजार आहे. मग त्या मनोकायिक आजारांवरती, मनोकायिक स्थितीवरती, मनोकायिक विचारांवरती योगशास्त्र विचार करतं. योगचिकित्सा ही उपयोगी आहे. ध्यानधारणा याच्यातून मनोकायिक आजार, मनाची चंचलता जाते, हे चांगलं आहे. म्हणजे काही मानसिक आजार जे आहे ते मनोकायिकच आहे. म्हणजे यांचं संतुलन जे आहे हे मनोमय कोशामध्ये आहे. म्हणजे दुरुस्त करता येतात काही चुकीचे. आणि मग पुढे जे आहे चौथा जो आपला लेअर आहे, चौथा स्तर शरीरात किती बारीक विचार केलेला आहे, किती सूक्ष्म मायक्रो विचार केलेला आहे, तो आहे विज्ञानमय कोश. आता विज्ञानमय कोशामध्ये कोणते काय येतं म्हणजे कशाने बनलेलं आहे ते, म्हणजे कोणते प्रकार आहेत, काय आहे. ज्ञान विज्ञानमय कोश, बुद्धी विज्ञानमय कोशाने बनले. आता हे तर काही मूर्त स्वरूपात दाखवता येत नाही, जसं शरीर दाखवता येतं अन्नमय कोश, तसं ही ज्ञान बुद्धी याला काही असं फिजिकली दाखवता येत नाही, पण ते जाणवतं, विचारांनी वगैरे येतं. असा एक शार्पनेस असतो माणसाच्या जीवनामध्ये. म्हणजे काही म्हणजे काही क्लेश असतात तेही दाखवता येत नाही. काही मिथ्या अशा आपण धारणा करून घेत असतो कुठल्या प्रकारच्या. हे सगळं विज्ञानमय कोशामध्ये येत असतं. मन बुद्धी अहंकार जे आहे, क्लेश वगैरे जे आहे, हे विज्ञानमय कोश आहे. हा एक स्तर आहे, सूक्ष्म स्तर आहे आपल्या मानवी देहामध्ये, अगदी सूक्ष्म स्तर आहे. आणि पाचवा जो स्तर आहे तो आहे आनंदमय कोश. म्हणजे एखादी चांगली फिलिंग येणं, असं ध्यानात बसल्यानंतर असं खूप जर ध्यान सूक्ष्म गेलं तर एक आनंदाची लहर येते, आनंद वाटतो, तो आहे आनंदमय कोश. एक मजेदार अनुभव येतो. आता थोडंसं देशांतर होईल, 2-3 वाक्य सांगून टाकतो की मी जेव्हा ध्यानाला बसतो, इथं थोडं मित्व येईल, थोडा अहंकार वाटून घेऊन प्लीज, त्यावेळेला माझं ध्यान जे आहे हे आठवड्यातून 2-3 वेळा चांगलं लागतं. आणि मग तिथं एक आनंदाची लहर येते, मजा वाटते. असं एक ज्याला ते सौख्याच्या पलीकडे असतं,
सुख आणि दुःख हे विरोधी शब्द आहे, आनंदाला विरोधी शब्द नाही. मग तो आनंद आल्यानंतर तो सर्व शरीरावरती वेगळा एक फिलिंग येतं. फिलिंग हा अलीकडचा शब्द आहे आपला. तो एक आनंद येतो, अनुभूती आणि मग अनुभूती, आनंदाची अनुभूती येते. हा शब्द योग्य, अनुभूती शब्द मस्त शब्द, म्हणजे माझा होता तो, पण हे लेक्चरमध्ये विसरून जातो काय मॅडम. तर एक आनंदाची फिलिंग येते. मग त्यावेळेस थोडं अजूनही विषांतर होतं या, म्हणजे तुम्हाला कुठे बाजूला नेलं तेही सांगत असतो. तर मग काय होतं पुढे, अरे मला याने असा आनंद आला, मी ओम म्हणतो किंवा विचारांकडे पाहिलं किंवा निर्विकार झालो किंवा अनेक पद्धती आहेत ध्यानाचे 112, तुम्हाला जे आवडेल ते करा. मग माणसाचं मन काय होतं, ती व्यक्ती जी असते ती, अरे बापरे आज मला असा अनुभव आला, मग पुन्हा तो ध्यानाला बसतो, परत तसाच अनुभव येतो. मग ती एक ते व्यसन सुटलं, ती एक ध्यानाची मजा असते. मग आता येऊया आपल्या मूळमुद्द्याकडे, का थोडं एंटरटेनमेंट झालं तर आपण तुमच्याच अनुभवातून आम्ही शिकू शकतो हे गोष्ट, कारण हा अनुभव प्रत्येकाला ही अनुभूती येऊ नाही शकत. येस, थँक्यू मॅडम. तर आता परत मी एक रिपिटेशन करतोय आहे. आपण आता पंचकोश पाहिले, ते आहे पहिला अन्नमय कोश, प्राणमय कोश दुसरा, तिसरा मनोमय कोश, आणि चौथा मनोमय कोश, आणि ते आनंदमय कोश. हे पंच कोशांवरती योगशास्त्राचे सिद्धांत अवलंबून आहेत. आता चक्रांवरती थोडंसं अजून फोकस करू का? चालेल ना, हो. म्हणजे चक्रांवर अजून क्लिअरिटी येईल. आता आपल्या शरीरामध्ये 7 चक्र आहे, परंतु आपण 7 चक्र मानले गेलेले. आपल्याला आजाराच्या दृष्टीने, इतर गोष्टीच्या दृष्टीने विचार केला तर पुढचं आहे सगळं अगदी समाधी अवस्थेपर्यंत, अगदी ब्रह्मांडापर्यंत अनुभव घेणे इथं असणार. ते ब्रह्मरस म्हणूया आपण, तिथं येतोय असा तो 7वा म्हणजे चक्र आहे. ते मी असं रिपीट करतोय आता, कारण या मॅडमचंही म्हणणं आहे की एकदा तुम्ही हे 6 चक्र जे आहेत, 7व्या चक्राचा आपण विचार करणार नाही, फक्त नाव घेणार आहे आपण. आपल्या शरीरामध्ये 7 चक्र आहेत, आणि आरोग्याच्या बाबतीमध्ये, इतर बाबतीमध्ये, व्यक्तिमत्वाच्या विकासाच्या बाबतीमध्ये आणि आपल्या आरोग्याच्या दृष्टीने या 6 चक्रांचाच आपण विचार करणार आहोत. आता हे 6 चक्र जे आहेत हे सुद्धा दर्शनातून आलेले आहेत. हे काही प्रयोगशाळेमध्ये असं दाखवता येत नाही हे 6 चक्र आहेत असं. पण आधुनिक संशोधनामध्ये त्या ठिकाणच्या त्या ग्लँड्स आहेत, नलिका विरहित ग्रंथी आहे, आणि मग या नलिका विरहित ग्रंथींवरती आपल्या बऱ्याचशा गोष्टी येतात. उदाहरण सांगायचं झालं तुम्हाला की एक, आता जर आपण ध्यानामध्ये बसलो तर असे काही तरंग येतात. त्या तरंगांना नाव आहे की अल्फा, बीटा, थीटा, डेल्टा असे तरंग येतात. हे आनंदाचे तरंग आहे, आनंद देणारे तरंग आहे असे. आणि मग आपल्याला आनंद मिळाला तर काय जीवनामध्ये पाहिजे, तब्येत चांगली राहते, आजारी आपोआप पळतात, आणि आपण पॉझिटिव्ह एक जीवनाकडे पाहतो, तर सकारात्मक जीवनाकडे पाहतो, या तरंगाने पाहतो. आणि त्या नलिका विरहित ग्रंथी तशा प्रकारचे तरंग निर्माण करू शकतात, तशा प्रकारचे विकसित होऊ शकतात. आपलं व्यक्तिमत्व, आपली बॉडी लँग्वेज, आपलं आतून येणं, आपलं व्यक्तित्वाचा विकास जो आहे या 6 चक्रांच्या किंवा 6 चक्रांच्या ग्लँडच्या सुधारणांवरती अवलंबून आहे. तिथं जर विकृती झाली तर आजार निर्माण होतात. म्हणून या 6 चक्रांचं डेव्हलप करणं हे फार साधकाला आणि आपल्यासारख्या विद्यार्थ्यांना, माझ्यासारख्याला हे फार महत्त्वाचं आहे, विकसित करणं. मग त्याच्यासाठी सुद्धा मी काही थोडं सांगतो आहे त्याच्याबद्दल, कसं विकसित करता येतील ते. आता मूलाधार चक्र, मगाशी एक हा उल्लेख येऊन गेला सुरुवातीला.
मूलाधार चक्र जे आहे सगळ्यात शेवटी आहे, गुदद्वाराच्या ठिकाणी आहे. आता त्याच्यासाठी जर ध्यानाला बसलं तर एक एक चक्र कसं 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 जायचं त्याचं काही उच्चार आहेत, शब्द आहेत. मूलाधार चक्र विकसित करण्यासाठी एक म्हणजे स्वर आहे दिलेला आहे त्यांनी, लम. मग बसल्यानंतर आपण त्या ठिकाणी लम उच्चार करायचा. ते किती वेळा करायचं, 7-8 वेळा या 10 वेळा करा किंवा अनेक. लम लम हा असा ध्वनी तिथं पोचतो, कंपन तिथं पोचतं, ते कंपन तिथं पोचतं आणि मग मूलाधार चक्र जे आहे जागृत होतं. सगळंच लगेच होणार नाही, पण त्याच्या सिद्धांत काय आहे आणि होऊ शकतं. आपण जर लम 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 असं काही वेळा केलं, तुम्ही 10-15 वेळा केलं तर त्या ठिकाणी ती कंपनं मूलाधार चक्राला पर्यंत भेटतात आणि स्पंदनं निर्माण होतात. हे मूलाधार चक्राच्या बाबतीचं आहे. नंतर जे आहे ते आहे स्वाधिष्ठान चक्र. त्याचं स्थान रिप्रोडक्टिव्ह पुनरुत्पादन संस्था जी आहे तिथं आहे, त्या ठिकाणी आहे. आणि मग त्याचा उच्चार जो आहे, त्याचा मंत्र जो आहे किंवा शब्द जो आहे तो वम 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 असं ती स्पंदनं ही स्वाधिष्ठान चक्राला जागृत करतात. चक्र जागृतीने ध्यानाने कुठलेही वाईट परिणाम होत नाही हे लक्षात घ्या. एक वेळ आसनं चुकीचे केले तर वाईट परिणाम होतं, प्राणायाम चुकीचं केलं तर वाईट परिणाम. ध्यानाने कुठलंही असं ओशोंचं ठाम मत आहे, ध्यान केल्याने कुठलंही वाईट बिघडत नाही, वाईट काही अनुभूती येत नाही, विकृती शरीरामध्ये येत नाही. हे प्रथमतः आपण लक्षात घेऊया. एक दार्शनिकच ओशो होते, त्यांचं ते म्हणणं आहे, त्याला प्रमाण आहे. तर हे जे आहे त्याचा वम 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 असं मंत्र म्हणूया, शब्द म्हणूया, ते स्पंदनं तिथपर्यंत पोचतात त्या शब्दाने स्वाधिष्ठान चक्रात. नंतर जे आहे ते आहे नाभीचक्र, मणिपूर चक्र दुसरं नाव. नाभीचक्र आपली जी नाभी आहे, आपली नाळ जी आहे, गर्भामध्ये असताना आईकडूनच आपण सगळं अन्न पाणी ऑक्सिजन काय असे पंचप्राण घेत असतो. आणि म्हणून त्याला इतकं महत्त्व आहे नाभीचक्राला, मणिपूर चक्रामध्ये. केवळ आपण श्वास जो आहे ना, एरवी श्वास जो आहे वरवर घेतो, पण नाभीचक्रपर्यंत खोल श्वास घेतो. लहान मुलं बघा, बेंबी अशी पोट हलतं त्यात, आपण वरवरच श्वास घेतो इथपर्यंत. तर हे जे आहे खोल श्वास जायला पाहिजे असं जाणकारांचं म्हणणं आहे. अगदी दार्शनिकांचं सुद्धा तेच म्हणणं आहे. मी माझं स्वतः पदरचं काही सांगत नाही. आता मगाशी थोडा उल्लेख केला पदरचं सांगण्याचा. तर हे जे काही नाभीचक्र जे आहे, मणिपूर चक्र आहे, हे पचन संस्थेचं काम करत असतं. आणि मग तिथले आजार, जे पचन संस्थेमुळे काय आजार होता, आणि मग तिथेही आपले पचनक्रिया संबंधित स्राव जे आहेत ते पाजरतात. त्या स्रावांचं नाव मला माहिती नाही, पुढच्या वेळेस येईल तेव्हा सांगेल, मी हा टिपणं काढून ठेवले. तर त्या मणिपूर चक्र हेही महत्त्वाचं. म्हणजे पहिलं मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, म्हणजे त्याला दुसरं नाव नाभी. आणि ते नंतर मग आहे ते अनाहत चक्र, हृदयाने. मणिपूर चक्राला कोणतं याने नाव नाभी चक्र. हां हां, मंत्र एक लम वम झालं आहे. लम वम सहा, यम पुढे अनाहत, र राईट, रम. मणिपूर चक्राचा जो शब्द आहे, मंत्र म्हणूया, लक्षात घ्या तो शब्द रम. रम रवर अनुस्वार घेऊन घ्यायचा, प्रत्येकावर अनुस्वार येतो आणि त्या अनुस्वारानेच खरं तो शब्द स्पंदनं येतात. जसं लम वम रम. रम म्हणजे 30 स्पंदनं येतात अनुस्वाराने.
हे जे आहे मणिपूर चक्राचा शब्द किंवा मंत्र म्हणूया. ओके, रम झालं. म्हणजे इथंही आपल्या पचनक्रियेसंबंधी, स्रावांसंबंधी हे असे जे आजार असतात किंवा काही ते हे चक्र जागृतीने दुरुस्त करता येतात. त्याच्यानंतरचं जे चक्र आहे ते आहे अनाहत चक्र हृदयाच्या मध्ये. आता याच्यात आपले जे भावनिक तणाव जे आहे या चक्राच्या विकृतीवर अवलंबून असतात. म्हणजे जास्त काही माणसं इमोशनल असतात, चटकन काही एखादा प्रसंग पाहिला तर त्यांच्या मनावर चटकन परिणाम होतो. विशेषतः तुम्ही राग मानू नका, महिलांच्या बाबतीमध्ये जास्त लवकर भावनिक होतात त्या, कुठल्याही इमोशन लवकर असतात त्यांच्या. बरं, थँक्यू. तर हे जे आहे अनाहत चक्र हे भावनिक संतुलन बिघडवतात आणि आपण जर ते जागृत केल्यानंतर एखाद्या वेळेला क्रिएटिव्हिटी जागृत होऊ शकते. म्हणजे कविता तुमची, काव्य जागृत होऊ शकतं. असं काही असे आहेत त्या चक्रांचे. ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या महत्त्वाच्या. अनाहत चक्र म्हणजे तणाव असतात. मंत्र यम आहे का? हे बघा, वम लम रम झालं, नंतर यम झालं. बरं मॅडम, तुम्हीच सांगितलं, बरोबर आहे, टॅली झालं माझ्या. आणि फम. हां, सांगतो पुढे आहेत, लक्षात येणार. तर याचा जो स्वर आहे किंवा शब्द आहे, उच्चार आहे किंवा मंत्र आहे तो आहे यम. यम म्हणजे यम येतो असं, म्हणजे यमच येतो ना. यम हृदयाला स्पंदनं देतात, आपलं फुफ्फुसांना स्पंदनं देतात. यम 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 हे आहे. नंतर जे आहे इथं जे थायरॉइड ग्लँड्स आहे ते आहे विशुद्ध चक्र, विशुद्ध स्वरूपाचं आहे. विशेषतः स्त्रियांना थायरॉइडचे फार त्रास असतो. म्हणजे याचा अर्थ विशुद्ध चक्र त्यांचं नीट त्यांनी संतुलित केलेलं नाही. त्याचा जो शब्द आहे हम, हम ह आणि त्याच्यावर अनुस्वार, हे असं उच्चार करायचं का? हम हम परत रिपीट करेल मी नंतर. हम हम त्याशिवाय शिक्षक खरा होऊ शकत नाही. हम हम. तर हे जे आहे इथले स्राव जे आहे थायरॉइड ग्लँडचे त्याचं संतुलन हमने चांगलं राहतं. ज्यांना विकृती आहे, विशेषतः थायरॉइडचं सुजणं वगैरे बहुतेक लेडीजमध्ये मी पाहिलेलं. हां, तर त्याचा विकास करणं, हम ते जागृत करणं, ते चक्र जागृत करणं, त्या ग्लँड्सचं संतुलित करणं, त्यांचं आरोग्य सुधारणं हे विशुद्ध चक्राचं हम या मंत्राने होऊ शकतं. हम हम. त्यानंतर जे चक्र येतं ते आहे आज्ञाचक्र. 2 भुवयांमध्ये आहे. मग इथं एक असं फिलिंग येतं आपल्याला, असं आनंदाचं फिलिंग इथंच येतं की 2 भुवयांमध्ये जर आपण, आणि आपलं सत्य असत्याची बुद्धी जी असते, टू बी ऑर नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन. नटसम्राटमध्ये आहे. आणि नाहीतर मानवी मनामध्ये द्वंद्वच आहे, द्वंद्वच आहे. करू का नको, हे बरोबर का ते बरोबर, हे बरोबर का ते बरोबर. मग हे जे आहे हे आपला टू बी ऑर नॉट टू बी, हे करू का ते करू असं. मग नेमकं सत्याची बाजू नेमकं काय, हा कौल जो आहे हा आज्ञाचक्रामध्ये आपल्याला मिळत असतो. कोणती बाजू घेऊ, सत्याची घेऊ का असत्याची घेऊ. काही वेळा असत्य आपण खरं वाटतं, पण एक आतला आवाज येतो सत्याचा, तो आहे आज्ञाचक्रामधून येत असतो. तो कौल आपल्याला मिळतो, तो आहे, त्याचा मंत्र आहे ओम 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 ओम. हाय, असे आपण 6 चक्र पाहिले. परत मी एक फॉलोअप घेतोय आहे थोडक्यात. मंडळी आहे का आपल्या ऑनलाईन, किती लोक आहेत, सगळ्यांना समजते का? हॅलो सांगा बरं मॅडम, मलाही फॉलोअप घेऊ द्या ना.
बरोबर चाललंय का चुकीचं? हॅलो, 3 लोक दिसतात. बरं हा, ठीक तुम्ही आहे. बोलताय बरोबर. एक जरी राहिला, योगाला एक सुद्धा पुरेसा आहे. आम्ही आहोत सर. अरे बापरे, 3 जणांपर्यंत पोचला, अजून 2 म्हणजे गुरु शिष्य परंपरा, एकच गुरु शिष्य. पंचप्राण, पंचशिष्य, पंचतत्व, पंचकोश. झालं, थँक्यू. तर आता ही थोडासा मी रिपिटेशन घेतोय, हो. एक थोडक्यात घेतो. म्हणजे हलप घेतल्यानंतर थोडंसं दृढीकरण होतं ज्ञानाचं. शिक्षक असल्यामुळे बीएडला शिकलो आहे ते. एखादं फिक्सेशन करायचं ज्ञानाचं ते परत रिपीट करावं लागतं. आता 6 चक्र जे आहेत त्या 6 चक्रांचे उच्चार किंवा मंत्र काय आहेत ते सांगून टाका. पहिलं जे आहे ते मूलाधार, राईट, त्याचं लम, ओके मॅम. त्याच्यानंतर स्वादिष्टान चक्र, त्याचा मंत्र आहे वम. आणि त्याच्यानंतर आहे वरती नाभी चक्र, मणिपूर चक्र, त्याचा उच्चार आहे रम. ओके मॅडम. आणि त्याच्यानंतर हृदयस्थानी किंवा 2 याच्या अनाहत चक्र आहे, त्याचं उच्चार आहे, मंत्र आहे यम. मग तो यमच तिथे येतो वाटतं, म्हणून लक्षात राहण्याच्या दृष्टीने यम घेऊन जातो, म्हणजे निघून जातो. हे लक्षात राहण्याच्या दृष्टीने शास्त्रीय नाही. मग नंतर जे आहे बरोबर, मग ते विशुद्ध चक्र, हम. वा वा, थँक्यू. हम आहे. आणि थायरॉइड ग्लँड्स किंवा इतर ग्लँड्स करणं होतं, हे माहिती आहे आपल्याला, रिपीट होते. पुढे आहे अज्ञात चक्र आणि त्याचं आहे ओम. ओम ओम. धन्यवाद, सगळे लक्षात ठेवलं त्याबद्दल. म्हणजे शिक्षकाचं शिकवणं मलाही माझं मूल्यमापन करावं लागतं ना. तुम्ही तर करतातच आहे. मूल्यमापन खरं म्हणजे विद्यार्थी नाही म्हणणार, शाळेतलं सांगतो मी, मुलंच करतात जास्त. तर हा एक महत्त्वाचा आपण योग चिकित्सेमध्ये काही. मग याच्यामध्ये आता या योग चिकित्सेमध्ये कोणत्या आहाराचा विचार, ओके, आहार कसा घ्यावा, सात्विक घ्यावा, तामसी आहार नसावा. आणि आहारावर बरेच काही आजार बिजार अवलंबून असतात आपले. मग आहार जे आहे आपल्याला योगी साधकाला म्हणा, चांगल्या कोणत्याही माणसाला, मग काहींना तिखट खाल्ल्यानं पित्त होतं, पित्ताचे आजार होतात, मग यानं तिखट वगैरे खाणं वर्ज्य करावं. काहींना कफ प्रकृतीच्या माणसांना सर्दी पडसं होणं हे वर्ज्य करावं. वात प्रकृतीच्या माणसांना तो चंचल असतो, जास्त गॅसेस वगैरे होणं, हे माहिती आहे. वात कफ पित्त जे आहे तुम्हाला निसर्गोपचारामधलंही माहिती आहे आणि जनरली माहितीच असतं सर्वांना, मॅच्युअर माणसं. तर हे जे आहे हे आहारावरती बऱ्याचशा गोष्टी आपल्या आरोग्य अवलंबून असतं. ही गोष्ट सगळ्यांना ज्ञात आहे. आता अलीकडे तर जास्त आहारासंबंधी विचार व्हायला लागले. आणि आपली दिनचर्या कशी असावी, साधारण साधकाने सकाळी उठून व्यायाम वगैरे, योगासनं वगैरे किंवा चांगले सद्विचार वगैरे यावे. ही दिनचर्या नेहमी सकारात्मक विचार करावा ही एक. आणि आपली श्रद्धा जी आहे ही अंधश्रद्धा नसावी. अंधश्रद्धा नसावी. भक्त म्हणजे काय, अंधश्रद्धा म्हणजे भूत खेत असं अंगात येणं, कोणाचं तरी हे काहीतरी, हे मिथ्या काही गोष्टी आहेत आपल्या प्रत्येक समाजामध्ये आहेत. मिथ्या असं की याच्या अंगात भूत येतं, याने काहीतरी करून दिलं आहे मला, याला कुठलाही वैज्ञानिक आधार नाही, विज्ञान नाही. हे आपणच असं, कोण तो तसं बोलला, या बाईच्या अंगात येत, या बाईने ही करणी करून दिली, त्याने असं करून दिलं, तो काय माझ्या बऱ्यावर नाही. ही सगळी अंधश्रद्धा आहे. कोणतंच याला वैज्ञानिकता नाही, काही नाही. ह्या अशा गोष्टी ज्या आहेत ही आपले आजार बिघडवतात. भूताखेतांचा विचार जो आहे हे बिघडवतात आपला आजार, आपलं आरोग्य बिघडवतात. म्हणजे आपल्या जी श्रद्धा जी आहेत ही डोळस श्रद्धा असली पाहिजे, डोळस वैज्ञानिक श्रद्धा असल्या पाहिजे. आणि कुठल्याही गोष्टीला आपल्याला धैर्य पेशन्स पाहिजे. कुठल्याही गोष्टी, ही गोष्टी आता व्हायलाच पाहिजे. आपल्याला एखाद ध्येय तुम्ही गोल बांधला, गोल म्हणजे एखादं ध्येय निश्चित केलं आणि बाबा आता लगेच व्हायला पाहिजे, त्याच्यासाठी पेशन्स असावे लागतात, धैर्य असावं लागतं, धीर असावं लागतं. की
हे महत्त्वाचं. हे असं योगशास्त्रानं योग चिकित्सेच्या बाबतीमध्ये हा विचार केलेला आहे. हा तुमच्यासमोर मी मांडलेला आहे योग चिकित्सा. आत्ता मगाच सांगितलं की 2 मुद्दे माझे शिल्लक राहून गेलेले आहेत योगशास्त्रामध्ये. यम नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी. शेवटी जे आहेत 2-3 मुद्दे मी मांडतो आहे, राहून गेलेले होते मागच्या लेक्चरमध्ये. ते यम नियम झाले, प्राणायाम झालं, प्रत्याहार झालं, झालेलं आहे. आले कुठपर्यंत आलो? प्रत्याहारपर्यंत आलो होतो. बरं, माझ्या लक्षात असेल आणि काही बिघडलं तर नवीन ऐकायला मिळालं, काही बिघडणार नाही. तुम्हाला माहिती 8 पायऱ्या ज्या आहेत, एक मी रिपीट करून देतोय. अष्टांग योगामध्ये ब्रह्मचर्य झालं होतं, तप झालं होतं, तप, स्वाध्याय, महामंडळ पर्यंत आलो होतो आपण ना. ब्रह्मचर्य, अपरिधर, तप, साधना, स्वाध्याय, संतोष, स्वच्छ, ईश्वर परिधान, आसन, आभामंडळ सुरू केलं होतं. प्राणायाम झाले, प्राणायाम झालं. प्रत्याहारापर्यंत आलो होतो. पहा बरं, प्रत्याहारापर्यंत आलो होतो. प्राणायामचं पण आसन झालं होतं. आसन बी झालं, प्राणायामही झालेलं आहे, नंतर प्रत्याहारही झालेले आहे. मी थोडं लक्षात ठेवून मी आलो ना. प्रत्याहारी नाही, प्रत्याहार नाही झालं. बरं, ओके, धन्यवाद. प्राणायामही झालं. बरं, ठीक आहे. हे पहा, मी रिपीट करून देतो, नुसतं नावं सांगतो. यम आहे, नियम आहे, 5 यम 5 नियम झाले. नंतर हे कशात येईल? या 8 पायऱ्या आहेत अष्टांग योगाच्या. अष्टांग योग ज्याला महर्षी पतंजलीचं योग म्हणतात ना, त्याच्यामध्ये 8 अंग आहे. पहिलं अंग आहे यमनी, यम. अच्छा, मग आता ते आभामंडळ राहू देऊ का? हो, ते झालं असेल तर. यम आहेत, 5 यम आहेत, 5 नियम आहेत. 5 यम, 5 अहिंसा, सत्य, असते, ब्रह्मचर्य, परिग्रह, 5. नंतर तपस्वाध्याय, संतोष, ईश्वर प्रणिधानता, हे झालं मॅडम. हे जे यम नियम साधारण काय समजण्यासाठी, हे सामाजिक शिष्टाचाराचे नियम आहेत. समाजात कसं वागावं आपल्या याच्यासाठी हे यम नियम सांगितलेलं आहे. यम नियमाचा कोणी विचारच करत नाही. नंतर आहे 3रं अंग आहे यम नियम आसन. म्हणजे आसन म्हणजे पतंजली मुनींना 30 स्थिर सुखम आसन ही व्याख्या आहे योगसूत्राची. आणि मग नंतर ही आसनं विकसित होत गेलं हठयोगामध्ये. मग फॉरवर्ड बेंड, बॅक बेंड, ट्विस्ट वगैरे, विपरीत स्वरूपाची बॅलन्सिंग वगैरे वगैरे, ही जी आपण करतो पाहतो ती आसनं आहे शरीर स्वास्थ्यासाठी, शरीर चांगलं राहण्यासाठी वगैरे. नंतर प्राणायाम ही श्वसनाचे व्यायाम आहे. मग त्याच्यामध्ये अनुलोम विलोम आहे, त्याच्यानंतर भस्त्रिका प्राणायाम आहे, शीतली प्राणायाम आहे, शीतकारी आहे, उज्जयी आहे. असे 8 प्राणायाम आहे. आता ते रिपीट करण्यापेक्षाही केलं तुम्ही. ओके. नंतर म्हणजे हे जे आहे अष्टांग योगाचं यम नियम आसन प्राणायाम 4थं अंग आणि प्रत्याहार कसून ते थोडक्यातच आहे. थोडक्यात प्रत्याहार म्हणजे काय? 5वं अंग आहे योगाचं. ओके, लक्षात आलं. 5वं अंग आहे. थोडक्यात आहे, 2-3 वाक्यात सांगतो मी. प्रत्याहार की आपलं मन जे आहे, आपले इंद्रिय जे आहे, हे असं इंद्रिय गोचर अनुभव घेण्यासाठी धावत असतं की मला हे मिळालं. इंद्रियांना वाटतं असं. आणि आता प्रत्याहार करणं की त्यांना जसं कासव पाय ओढून घेतं तसं आपल्या भावना या ओढून घ्यायचं, प्रत्याहार झालं. त्यानंतर प्रत्याहार 5वं अंग आहे. 6वं धारणा.
धारणा म्हणजे काय? ध्यानाच्या आधी पाहिजे. आपलं उलट करतं, ध्यान धारणा म्हणतात लोक, पण धारणा आधी आहे. 6वं अंग आहे धारणा. अष्टांग योगामध्ये 6वं जे अंग आहे ही धारणा आहे. आता धारणा म्हणजे काय? थोडंसं सुरुवात करतो. आणि धारणा म्हणजे एखाद्या लक्ष्यावरती किंवा म्हणजे तुम्ही ज्योतीवर म्हणा किंवा एखाद्या बिंदूवर म्हणा, मंत्रावर म्हणा, ध्यान केंद्रित कर. ध्यान शब्द म्हणजे लक्ष देणं, लक्ष केंद्रित करणं, एखाद्या गोष्टीत लक्ष केंद्रित करणं ही आहे धारणा. असं म्हणजे लक्ष देणं एखाद्या गोष्टीवर, त्याचंच रूपांतर ध्यानात होतं. म्हणजे मी जे वाचलेलं आहे B.K. सायंगार यांच्या पुस्तकामध्ये त्यांनी असं उदाहरण दिलेलं आहे की जसं दिवा असतो आणि किंवा एखाद्या पात्रातून आपण तेल ओततो, ती धार जी आहे अशी खंडित होत नाही, अखंडपणे ती धार असते. तशाच प्रकारे की आपण जे धारणा केलेली आहे ती ध्यानामध्ये जायला पाहिजे. B.K. सायंगारच्या पुस्तकामध्ये वाचलेली योगदीपिका नावाचं हे झालं. म्हणजे एखादं लक्ष केंद्रित करणं, त्याच्यातून कन्वर्ट होणं, रूपांतरित ध्यानामध्ये जाणं, मग त्याशी एकरूप होऊन जाणं. म्हणजे एखादं लक्ष समोर ठेवणं, लक्षावर केंद्रित कर. मग तुम्ही श्वासावरती तुमचं श्वासाची धारणा करणं, आज्ञाचक्रामध्ये करणं, लक्ष केंद्रित कर. काही लक्ष देतात, फील येतो इथं. वेगवेगळ्या म्हणजे 112 पद्धती आहेत. म्हणजे आपल्याला जे भावेल ते आणि आपल्याला जे पटेल ते, आपल्याला जे मानवेल ते, त्या प्रकारची एक धारणा करायची, लक्ष केंद्रित. म्हणजे एका त्राटक धारणाही असते, एक मेणबत्तीवर लक्ष केंद्रित करणं किंवा भिंतीवर ओम काढून, बिंदू काढून. तुम्ही तुमचे प्रत्येक शास्त्रामध्ये, धर्मामध्ये आहे काहीतरी एक सिम्बॉल असतं, त्या सिम्बॉलवरती लक्ष केंद्रित किंवा मंत्र असतात तुमचे. प्रत्येक धर्मात आहे, अरहित आहे जैनांमध्ये, ख्रिश्चनांमध्ये काय नाव मी विसरू, ते इस्लाम धर्मामध्ये आहे. आमेन आहे. कशामध्ये? ख्रिश्चन धर्मामध्ये आमेन. आमेन जसं ओम आहे या सगळ्यांचं तेच आहे. पण हे आपण धर्म माणसाने करून ठेव. तसाच उत्क्रांतीचा जर विचार केला आपण, माणूस हा कसा होता, आमेबापासून समुद्रात एक पेशी प्राणी होतो. तो इतका विकसित झाला. मग तो जलचर प्राणी तिथं वनस्पती हळूहळू तो बाहेर आला, सरपटणारे प्राणी झाले. मग हळूहळू त्याच्यातून मोठ्या मोठ्या वनस्पती झाल्या वगैरे वगैरे वगैरे. मग एक त्याचं एक माकड तयार झालं. माकड जे आहे ते माणसाला विसरलं, पण माणूस नाही माकडाला विसरलेला. मग त्याला शेपूट होती, ती गेली पुढे उत्क्रांती. लाखो कोट्यावधी वर्षानंतर ही उत्क्रांती. आणि तिथून मग माणूस झाला, त्याची शेपूट घेतली. आणि मग लोकांनी काय केलं की हा समाज व्यवस्थित चालावा. मग जसे पक्ष आहेत, काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी, मनसे, काय तसंच धर्म तयार केलं. जिथे अशा कम्युनिटी तयार झाल्या, त्याही समाज स्वास्थ्यासाठी चांगलंच आहे. एक प्रकार समाजाचं स्वास्थ्य बिघडलं असतं. मग प्रत्येकाने काहीतरी नियमावली आखून दिलेली आहे. प्रत्येक धर्मियांनी चांगल्या गोष्टी बऱ्याचशा अशा आहेत आणि म्हणून हे जगही चांगलं चाललेलं आहे. तर असं हे सगळं जे आहे, धर्मही असेच निर्माण झाले पक्षांचा. प्रत्येक बौद्ध, इस्लाम, हिंदूचं तर असं कोणी नाही, एकच सगळं मिक्स केलेलं आहे. ख्रिश्चनचं पण एकच आहे. कारण मी मराठी शाळेतून शिकले, तेच मोठ्यांचा आदर करावा, खरं सगळे एटिकेट्स, मॅनर्स काय असावे वगैरे वगैरे, हेच नियम आहेत असं. तर आपला मुद्दा जो आहे हा चाललेला आहे धारणेवरून. म्हणजे तुम्ही मंत्रही घेऊ शकता एका धारणा करायला. आणि मग पुढे अशी अपेक्षा अशी आहे ध्यानामध्ये
असं करता 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 तुम्ही जप करता 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 तुमचा जो असेल दरम्यान तो करता करता तोही नाहीसा होऊन जातो, नष्ट होणं. ती ध्यान आहे, तिथं ध्यान, तिथं अगवस्था आपल्याला ध्यान, ते ध्यान. आणि मग हे आपण येतो म्हणजे धारणेवरून ध्यानावर आलो आहे. म्हणजे ध्यान नाही म्हणजे धारणा करता 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 असा एक टप्पा येतो ध्यानामध्ये, म्हणजे त्या धारणेचा अंशच शिल्लक राहतो पुढे. मग तो हळूहळू हळूहळू नष्ट होतो आणि अमन अवस्था येते तिथे, मनरहित. मॅडमला एक शब्द होता मनरहित, तुम्ही मग केलं मनरहित अमन अवस्था. ही खरं ध्यानाची पद्धत आहे, ध्यानाची फलश्रुती आहे, हे आउटपुट आहे ध्यानाचं. तिथं असं हे फार कमी लोकांना शक्य आहे. आणि काही जन्मही जावे लागतात, काही जन्म मागची पुण्याई म्हणा काही म्हणा असं आहे. आणि पण आपल्याला सर्वसाधारणपणे ध्यानाचा काही एक आनंद मिळतो. तुमचं विचार चांगले होतात, सद्विचार येतात चांगले, समाजाबद्दल भावना चांगल्या येतात, नातेवाईकांबद्दल भावना चांगल्या होतात. म्हणजे सगळ्या जगाचं कल्याण व्हावं, सगळ्यांचं चांगलं व्हावं, आपल्या कुटुंबाचं चांगलं, दुश्मनाच्या बद्दल सुद्धा आपल्या टू बी नॉट टू बी हा फरक कळाला. हो, दॅट इज द क्वेश्चन नटसम्राटमध्ये. टू बी ऑर नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन. तर असं हे जे आहे, काय करावं काय नाही हे आपण सत्याच्या बाजूने उतरतो ध्यानामध्ये. म्हणजे खरं आतला आवाज ज्याला म्हणतात, आतला आवाज, हा आतला आवाज, हा आतला आवाज, सत्याचा आतला आवाज असतो. म्हणजे आपल्यावर कोणी सभा वगैरे राजकीय लोकांच्या होतात, पक्षांचे, कोणी हिप्नोटाईज करत, त्यांचे ते मिथ्या असतं सगळं, काही खोटं असतं ते सगळं. आणि त्याच्याने सुद्धा असे लोक वाहत जाणारे, म्हणजे सत्य असत्य कळत नाही, हा खरं बोलतं का खोटं बोलतं, आपल्यावर हिप्नोटाईज करतो का काय, हे ध्यानानेच कळू शकतं. योगाच्याच माणसाला कळू शकतं, धार्मिक माणसालाच कळू शकतं. हे सगळं झूट असतं बॉय. तर ते त्यांनाही समाज चालवायचं आहे, राजकारण चालवायचं आहे, सत्ता चालवायची असते, आणि सत्तेशिवाय हे जग चालू शकणार हे एक आहे, दिशाहीन होऊ शकतं. तर असं मग त्याचं रूपांतर जे आहे, धारणेचं रूपांतर ध्यानात होतं. आणि मग असे एक ध्यानही गळून पडतं, म्हणजे धारणा गळून पडते. आणि तिथं मी जास्त खूप पुढचं सांगितलं, एवढं अपेक्षित नाही आहे, म्हणजे धारणाही गळून पडते आपली, पण तिथे ध्यान शिल्लक राहतं. अमन अवस्था, निर्विचार अवस्था, निर्विकार अवस्था, विचाररहित अवस्था, ही सत्व कोणते काय धारणानंतर ध्यान हा सत्व बरोबर, आठवा आहे ध्यान, सातवं म्हणजे निर्विचार होतो, निर्विकार होतो, विचाररहित होतो, मन होतं, मन तिथं शिल्लक राहत नाही. हे अवघड आहे, हे बी सांगून ठेवतो तुम्हाला. मन हे काही आहे. आणि आणखी एक गोष्ट असते ध्यानामध्ये, तुम्ही जर ध्यानाला बसलात ना, असे विचार येणार नाही, पण ध्यानामध्ये हटकून विचार येतात. अनुभव आहे तुमचा काय असेल तर असो, आणि मग ते विचार आपल्यालाच माहीत असतात. माझ्या मनामध्ये कोणते विचार आहे हे आपल्यालाच माहीत असतं, दुसऱ्याला समजत नाही. मग ते विचार सुद्धा, त्याचं सुद्धा एक टेक्निक आहे, तटस्थपणे पाहणं. म्हणजे ज्याला कॉन्शियस म्हणजे द्रष्टा आणि दृश्य असे स्वरूप आहे. द्रष्टाभावाने पाहणं म्हणजे आपण पाहणार आहे, साक्षी आहोत, आपण पाहणारे आहोत. मग ते विचार पाहिजे आपल्या मनात, कोणते विचार, मग तेही हळूहळू नाही शिकते. हे ध्यानाचं टेक्निक आहे, तंत्र आहे. विपश्यना ध्यानामध्ये हेच आहे, त्या विचारांकडे पाहणं, ते हळूहळू कमी कमी होत जातं, कमी कमी होत. तिथेही बरं वाटतं, कमी झाले विचार. ते विचारच खरं त्रास देणारे असतात ध्यानात, आणि ते आपल्यालाच माहीत असतं. ते कमी कमी म्हणजे मग ज्याला आपण सतसत विवेक बुद्धी जो म्हणतो, किंवा दुसऱ्याबद्दल चांगलं, की आपल्याला जे वाटतं तेच दुसऱ्याला वाटत असेल, आपल्याला जो क्लेश होतो तोच दुसऱ्याला होत असेल, असा एक. म्हणून
हे माणसं चांगले असतात बुवा, योगाची माणसं दुसऱ्याला त्रास देणारे नसतात, हिंसक नसतात वगैरे वगैरे वगैरे. तर हा आहे ध्यानाचा हे अंग आहे. आणि ध्यान हे किती आवश्यक आहे, हा आपलं 7वं अंग जे आहे जीवनामध्ये. खूप मोठा विषय आहे हा, खूप सुंदर विषय आहे. आणि मग नंतर येतं समाधी. बस झालं, आता समाधीपर्यंत कोणी जाऊ शकत नाही. मग समष्टीच्या अधीन शून्य होऊन जाणं, शून्य होऊन जाणं, नाही सोडून संपला विषय. धन्यवाद. थँक्यू तुम्ही सर. हॅलो, मला थोडं हॅलो कोणी आहे फॉलोअप द्या ना थोडं. बाहेरून आवाज इथे नाही होत ना. जाऊ द्या. सगळ्यांना नमस्कार. आज तुम्ही चांगल्या प्रकारे योग चिकित्सेबद्दल, धारणा ध्यानबद्दल, प्रत्याहाराबद्दल ऐकून घेतलं. मला एक संधी मिळाली व्यक्त होण्याला. नमस्कार. संपूया. नमस्कार. आणि आम्हाला माहिती मिळाली. हां, इथून आवाज यायला पाहिजे, कोणीतरी एकाने सांगायला पाहिजे. हा येतो. मला नाही आहे लिंक ओपन तिथे कोणीच नाही. ठीक आहे. ठीक आहे, तुम्हाला कळलं म्हणजे कळलं, सगळ्यांना समजून घेऊ. ओके, धन्यवाद मॅडम.